तथागत गौतम बुद्ध म्हणतात, की स्वयंप्रकाशित व्हा. आता स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे काय? तर याचा खूप सरळ आणि प्रायोगिक असा अर्थ आहे. बुद्ध येथे फारसा असा काही लौकिक अर्थ देत नाहीत. बुद्ध येथे काही चमत्कारिक गोष्टी करत नाही. बुद्ध एक साधा उपाय सांगतात. बुद्ध म्हणतात, की मानवी कृती ह्या मोहाने, लोभाने किंवा भीतीने परिणामित असतात आणि त्यामुळे आपण कृती करतो. अर्थात मोह, लोभ, भीती हे आयाम आहेत मानवी मनाचे, म्हणजेच मना आधारे आपण कृती करत असतो. बुद्ध ते सांगतात, की मानवाच्या कृतीचं केंद्र हे मन नसावं. कारण की मन स्वैर आहे. जे आज मन इथे आहे, ते मन उद्या कुठे असेल याचा ठाव नाही. याचाच अर्थ काय? मनाचा वेग प्रचंड आहे. प्रकाशाच्याही वेगापेक्षा मनाचा वेग आहे. त्यामुळे मानवी कृतीचं केंद्र मन कधीही असता कामा नये. मानवी कृतीचं केंद्र हे आत्मा असलं पाहिजे. आत्मन हे मानवी कृतीचं केंद्र असलं पाहिजे. आत्मा असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय? मग हे आत्मा म्हणजे काय? तर आत्मा म्हणजे अशी काही गोष्ट नाही जी मानवी शरीराच्या बाहेर दिसते किंवा मानवाच्या मनात मानवाच्या शरीरामध्ये ती दिव्य ज्योत म्हणून दिसते. ती ती म्हणजे काही आत्मा नाही. तर आत्मा म्हणजे मानवाची समज. मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? याची समज ज्या माणसामध्ये आहे, तो माणूस आत्मस्थ आहे आणि त्यामुळे मानवी कृतीचं केंद्र हे आत्मा असावं असं तिथे बुद्ध म्हणतात. ज्या व्यक्तीचं केंद्र, ज्या व्यक्तीच्या कृतींचं केंद्र हे आत्मा आहे, तो व्यक्ती स्वयंप्रकाशित आहे असं तिथे बुद्ध म्हणतात. स्वयंप्रकाशित व्यक्तीला निर्णयांप्रती इतरांवर अवलंबून राहावं लागत नाही, कारण की त्याचे निर्णय हे त्याच्या आत्मिक केंद्रातून येत असतात आणि त्यामुळे असा व्यक्ती सहसा दुःखीही होत नाही आणि तो सुखात वाहूनही जात नाही. असा व्यक्ती सतत स्थिर असतो आणि असाच व्यक्ती सतत आयुष्य एका उच्च अवस्थेत जगू शकतो असं तिथे बुद्ध यांचं म्हणणं आहे. जेव्हा एक महिला बुद्धांजवळ याचना घेऊन येते की माझ्या मुलाला जिवंत करा, तेव्हा बुद्ध त्या महिलेला म्हणतात की जा तू असं कुटुंब शोध ज्या कुटुंबामध्ये आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. म्हणजे बुद्ध येते त्या महिलेला समजावून सांगतायत की हे जे दुःख तुम्हाला सांगतेय हे दुःख तुझं व्यक्तिगत नाही आहे, तर दुःख हे सामूहिक आहे, ते नैसर्गिक आहे आणि ते प्रत्येकाला आहे. सुख सुद्धा प्रत्येकाला आहे, ते सुद्धा सामूहिक आहे, ते सुद्धा नैसर्गिक आहे. त्यामुळे आणि जसं ते नैसर्गिक आहे तसंच ते क्षणिक सुद्धा आहे. त्यामुळे या दुःख आणि सुखानुसार आपण जर वाटचाल केली तर ती वाटचाल आपल्याला खोल दरीतच आणेल, येथे ते बुद्ध आश्वस्त करतायत. आणि बुद्ध जेव्हा हे सांगतायत की हे दुःख व्यक्तिगत नाही आहे, सुख हे व्यक्तिगत नाही आहे, तेव्हा बुद्ध तिथे कारुण्याचा उपदेश देत आहेत. बुद्ध तिथे सांगू इच्छित आहेत की जगातील कोणतंही दुःख हे मोठं नाही किंवा छोटं नाही, ते प्रत्येक व्यक्तीला आहे. त्यामुळे त्या महिलेची जी तक्रार आहे, माझा मुलगा मरण पावलेला आहे किंवा माझी मुलगी मरण पावलेली आहे, तिला जिवंत करा, हे जे त्या महिलेचं दुःख आहे, त्या दुःखाला उत्तर देताना बुद्ध कारुण्याद्वारे उत्तर देतात आणि त्या महिलेला समजून सांगतात की तुझं दुःख जसं तुला मोठं वाटतंय तसंच या जगात आणखी सुद्धा दुःख अस्तित्वात आहे. त्यामुळे तुझंच दुःख मोठं नाही किंवा जगातील कोणाचंही दुःख मोठं नाही, ते नैसर्गिक आहे आणि प्रत्येकाला येणार आहे. एवढ्या सहज आणि सोप्या भाषेत बुद्ध तिला समजून सांगतात. म्हणजे कारुण्यता बुद्धांमध्ये आहे आणि या कारुण्य अवस्थेतच आपण जगलं पाहिजे. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या दुःखासाठी अनेक कृती आज होताना दिसतात. वाढत असलेला उपभोगवाद, त्यानंतर वाढत असलेला भ्रष्टाचार, आजच्या काळात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, सामाजिक भेदभाव, या सर्वांचं मूळ जेथे कुठे असेल तर त्याचं मूळ आहे मानवी मनामध्ये, मानवी स्वार्थामध्ये. या मानवी मनाला, मानवी स्वार्थाला जर नियंत्रणात आणायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे, तो आहे कारुण्य.
आणि हे कारुण्य एकाच गोष्टीमुळे अस्तित्वात येऊ शकतं, ज्याला आत्मप्रकाश किंवा आत्मिकता म्हणतात.